वारंवार मारहाणीच्या रागामुळे तासगाव येथे मयूर माळी या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली आई आणि बहीण यांनी दिली आहे, तर कोणाला समजू नये म्हणून पेटवून देत खोटी माहिती देऊन खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे। या प्रकरणी मयूरची आई सौ संगीता रामचंद्र माळी आणि त्याची बहीण काजल रामचंद्र माळी यांना अटक करण्यात आली आहे। जखमी मयूर माळी यास ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर पोलिसांनी मैताच्या शरीराचं बारकाईनं अवलोकन केलं। यावेळी त्याचं शरीर भाजलं होतं, तसंच डोक्यात, कपाळाच्या वरील बाजूस, केसांमध्ये सुमारे 1.5 इंच लांबीची आणि 1 सेंटीमीटर खोली असलेली जखम दिसून आली, तर मैताचा डावा कान तुटलेला दिसला आणि डाव्या डोळ्याच्या भुवईवर जखम दिसली। नाकामधून आणि ओठामधून थोडासा फेस आल्याचंही दिसलं। मैताच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमांमुळे त्यांची शंका बळकावली। मयत मयूर ज्या ठिकाणी मयत अवस्थेत मिळाला होता त्या ठिकाणी रक्तमिश्रित पाणी आढळले, तसेच शेजारीच एका हातात मावेल इतका दगड, तसेच थोड्या अंतरावर दुसरा एक चपट्या आकाराचा मोठा दगड, त्यावर रक्ताचे डाग असलेला मिळून आलेत। या ठिकाणाची आणखी पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यानंतर आई आणि बहीण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची मयतासोबत वारंवार भांडणे होत होती हे समजलं। त्यावेळी मयत हा त्याची आई आणि बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण करत होता, त्यामुळे मयत मयूरवर बहीण काजल आणि आई सौ संगीता यांचा राग होता। वादानंतर मयूर हा त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असे। त्यानंतर त्यांनी त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होतं। मयूर यास गाढ झोप यावी यासाठी मयताची बहीण काजल हिने पाण्याच्या बादलीत जायफळाची पावडर टाकून ती बॉटल ठेवली होती। त्या दोघी उठल्यानंतर त्यांनी मयूर यास आवाज दिला असता तो उठला नाही। तो गाढ झोपेत असल्याचं लक्षात येताच डोक्यात त्याची आई संगीता यांनी दगड घालून त्याचा खून केला, तर केलेला खून कोणाला समजू नये म्हणून त्याची आई आणि बहीण यांनी मिळून त्याच्या अंगावर कपडे टाकून त्यावर कापूर पेटवून दिला।